चला आज बनवायची मस्त आपल्याला पत्ताकोबी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि एकदम 10-15 मिनटात होणारी ही रेसिपी आहे आणि खूप मस्त लागते हरभऱ्याची डाळ टाकून, एकदम चविष्ट. आपण डब्यासाठी पण झटपट करू शकतो, 10 मिनटातसुद्धा होते ही भाजी मस्त. आणि बघा सुरुवातीला पत्ताकोबी घेतलेला आहे मी आणि तो कापून घ्यायचा आहे आपल्याला. पत्ताकोबी म्हटला तर वेगवेगळे प्रकार करता येतात, त्याची भजी तर खूपच छान लागतात, एकदम चविष्ट. आपण याचे मंचुरियन पण बनवू शकतो, मस्त पत्ताकोबीचेच बनतात. अशी सुकी भाजी पण करता येते छानपैकी डाळ न टाकता. आपण ही पातळ भाजी पण करू शकतो हरभऱ्याची डाळ टाकून, पण आपण बनवली सुकी भाजी केलेली आहे. असा उभा कापून घेतलेला आहे मी. अर्धा पत्ताकोबी वापरलेला आहे आपण. आणि मी हरभऱ्याची डाळ ती शिजवून घेतलेली आहे 2 शिट्ट्या काढून, जास्त गाळ नाही केली. आपण हरभऱ्याची डाळ शिजवून घेतल्यामुळे भाजी पटकन तयार होते, 10 मिनटामध्ये, वेळ लागत नाही जास्त. आणि बघा एक कांदा घेतलेला आहे, तो कापून घ्यायचा आहे बारीक. 2 टोमॅटो घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 3-4, त्या पण कापून घ्यायच्या आपल्याला. आता बघा आपला कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो कापून झालेला आहे. डाळ पण शिजून झालेली आहे बघा, 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आणि इकडे मग आता पॅन ठेवलेला आहे मी. सुरुवातीला तेल टाकून आपण लसूण घेतलेला आहे, तो टाकलेला आहे सुरुवातीला. नंतर कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. कढीपत्ता तेलामध्ये छान होऊ द्यायचं आपल्याला. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची. आता मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणजे कांदा टोमॅटो चांगले असे नरम होतील. थोडा वेळ झाकण ठेवायचं आपल्याला त्याच्यावर. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला कांदा टोमॅटो. पत्ताकोबी टाकून घ्यायची आपल्याला. आणि आता आपल्याला हरभऱ्याची डाळ पण टाकून घ्यायची आहे. आणि त्याच्यावर आता आपल्याला सुके मसाले टाकायचे. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, धणे पावडर, जिरे पावडर हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. डाळ, पत्ताकोबी, मसाले, कोथिंबीर टाकायची मस्त त्याच्यावरून. आणि मस्त तयार होणे आपली पत्ताकोबी हरभऱ्याची डाळ टाकून सुकी भाजी, एकदम चविष्ट, तोंडाला चव येणारी. आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला.
सगळी डाळ आणि पत्ताकोबी आपली मिक्स झालेली आहे मस्त. आता थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला त्याच्यावर. आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि पत्ताकोबी चांगली होऊ द्यायची आपल्याला थोड्या वेळ, जास्त वेळ लागत नाही. आता झाकण काढलेलं आहे बघा. आपली भाजी तयार झालेली मस्त सुकी भाजी पत्ताकोबीची. छान परतून घ्यायचं आहे बघा पूर्ण. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.